नमस्कार विद्यार्थ्यांनो, संतवाणीमधील दुसरा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. तर ही संतवाणी आहे संत सावतामाळी यांची. त्यांचा परिचय पाहूयात. त्यांचा कालखंड आहे अंदाजे 1250 ते 1295. नामदेवकालीन सुप्रसिद्ध संत. आपला व्यवसाय हाच परमार्थ मानून ते भजन नामस्मरण करत शेतात मळ्यात राबत असत. प्रत्येकात सुप्त अवस्थेत परमत्व असते, ते भक्तिभावाने जागृत करायचे असते. हा त्यांचा महत्वाचा विचार. त्यांचे अभंग आशयाने समृद्ध आणि आविष्काराच्या दृष्टीने प्रासादिक आहे. तर प्रस्तुताभंगात संत सावता महाराज नेहमी संतांची आठवण मनात राहावी असे मागणे परमेश्वराकडे मागतात. तर विद्यार्थ्यांनो, या संतवाणीमध्ये काय दिले पहा. तर संत सावतामाळी यांनी या अभंगामध्ये ईश्वराकडे आगळी वेगळी मागणी घातलेली आहे. ती म्हणजे नेहमी आम्हाला संतांचा सहवास घडावा अशी विनंती ते परमेश्वराकडे करत आहेत. चला तर आपण 2-2 ओळीचा भावार्थ पाहूयात. तर बघा, माग नेते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतांसी हेची खरे. तर इथे संत सावतामाळी म्हणतात की हे देवा परमेश्वरा, आम्हाला कोणाजवळही काहीही मागायचे नाही. नेहमी संतांची आठवण कायम आमच्या मनात राहावी हीच आमची खरी इच्छा आहे, खरी मागणी आहे. संतांचे सतत नामस्मरण असावे हीच आमच्या मनातील इच्छा आहे. पुढील ओळी बघा. पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयाशींच. भावार्थ बघूया. तर संत सावतामाळी इथे पुन्हा म्हणतायत की हे संत परिपूर्ण आहेत. तेच आम्हाला भक्तीचा योग्य मार्ग दाखवतात. त्यांचा सहवास आम्हाला सतत लाभावा हीच आमची मनोकामना आहे. संतांची संगत हेच आमचे मागणे आहे. पुढील ओळी बघा. सावता म्हणजे कृपा करी नारायणा, देव तोची जाना असे मग. संत सावता महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, आम्हाला कोणाजवळ काही मागायचे नाही. आम्हाला नेहमी संतांची आठवण राहावी हीच खरी आमच्या मनातील इच्छा आहे. संत हे खऱ्या अर्थाने भक्तीचा मार्ग दाखवतात, म्हणून आम्हाला संतांचा सहवास सतत लाभावा. त्यासाठी परमेश्वरा कृपा करून आम्हाला संतांची भेट घडव, कारण संत हेच आमच्यासाठी देव आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील संतवाणीचा दुसरा भाग अभ्यासला आहे. तर अशाच नवनवीन कवितांच्या स्पष्टीकरणासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास